इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीषधम्मसारथि सत्था देवमनुसारं बुद्धो भगवान। ज्या तथागत सम्यक संबुद्धाने समग्र मानवजातीच्या सुखासाठी हितासाठी आपल्या सर्वस्व सुखाचा त्याग केला, शेवटच्या श्वासापर्यंत समग्र मानवजातीला सुखी बनवण्यासाठी धम्माचा प्रचार केला, ते दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध। दुःखमुक्तीचा महान असा आर्य संदेश अर्थात तथागत निर्मित पवित्र बौद्ध धम्म, बुद्ध वचन, बुद्धवाणी, तथागताच्या या शुद्ध पवित्र सद्धम्माचा प्रचार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच महान रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। धम्मोदय द राइज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगल मैत्री। सातवाहन बुद्ध विहार, सिद्धार्थ नगर, हडको यन भारा, छत्रपती संभाजी नगर अर्थात औरंगाबाद या आपल्या सुंदरशा बुद्ध विहारामध्ये सिद्धार्थ नगरामधील उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, मार्गशीर्ष पौर्णिमा या पौर्णिमेच्या निमित्तानं होत असलेल्या धम्म शिबिरामध्ये उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, तथागत सम्यक संबुद्धांचा सद्धम्म समजून घेत असताना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं तथागताच्या सद्धम्माला जाणावं लागतं, अनुभवावं लागतं। जाणलेला, अनुभवलेला, आत्मसात केलेला सद्धम्म आपण आचरणामध्ये आणलेल्या सद्धम्मानुसार आपलं सुख समावलेलं आहे, किंवा आपण आचरणामध्ये आणलेल्या सद्धम्मामुळेच आमच्या आयुष्याचं सुख होत असते, समाधान होत असते। आज अतिशय महत्त्वपूर्ण असलेली डिसेंबर महिन्यातली मार्गशीर्ष पौर्णिमा। आज तुम्ही सकाळपासून वेळेचं दान देत आहात, कुणी पैशाचं दान दिलं, कुणी भोजन दान दिलं, कुणी अन्य स्वरूपात दान दिलं। तर हे संपूर्ण दान देत असताना त्या दानाचे फायदे आम्ही जाणले पाहिजे। आहे म्हणून द्यायचं का? तर नाही। द्यायचं म्हणून द्यायचं का? नाही। कोणी देत आहे म्हणून आपण द्यायचं का? नाही। द्यावंच लागते म्हणून द्यायचं का? तर नाही। कोणी काही म्हणेल म्हणून द्यावं का? तर नाही। ती जी पारमिताचं स्वरूप आहे, दान पारमिता, बोधिसत्वाच्या 10 आचरणिक अंगामध्ये ही दान पारमिता सर्वप्रथम येत असते। आणि मग अनेक अशा बोधिसत्वाच्या आपण कथा पाहतो की त्या बोधिसत्वाने आपल्या जीवनामध्ये दान पारमी पूर्ण करण्यासाठी केलेलं दान, कधी शरीरातली एखाद्या अवयवाचं दान दिलं, कधी पैशाचं दान दिलं, कधी भोजनाचं दान दिलं, कधी निवासाचं दान दिलं, कधी चिवराचं दान दिलं, कधी कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये दान दिलं। तर त्या बोधिसत्वाच्या दान पारमिताचं जे काही वैशिष्ट्य आहे, एका धम्म मार्गावरती लागलेल्या व्यक्तीला श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरहंत पदापर्यंत नेण्यासाठी हे दान खूप सहाय्यक ठरत असते। अमिष दान,
धम्मदान अशा स्वरूपामध्ये त्या दानाचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. मग बोधिसत्वाच्या या दान पारमितेचे फायदे काय आहेत, किंवा तुम्ही आम्ही तथागतांनी शिकवलेल्या दानाचं कर्म करत असताना ते दान दिल्यानंतर तुमचा आमचा कोणता फायदा होतो हे आपण जाणलं पाहिजे. दानाचे 5 फायदे तथागत सम्यक संबुद्धांनी शिकवलेले आहेत. अतिशय कुशल चित्तानं, एकाग्र चित्तानं साधना करून, प्रवचन ऐकून, वंदना मुखोद्गत करून वंदना बोलल्यानंतर, साधना केल्यानंतर, अष्टशिलाचं पालन केल्यानंतर जे काही तुम्ही दान देता तर ते दानाचे खूप मोठे फायदे होत असतात. दानाचा पहिला फायदा आहे, दान देणारा हा प्रत्येकास प्रिय होत असतो. आपण वेगवेगळे कार्यक्रम पाहतो, वेगवेगळे धम्म सोहळे पाहतो. त्या धम्म सोहळ्यामध्ये जे लोक दान देतात, दान दिल्यानंतर त्या लोकांना दान दिल्याबरोबर अतिशय त्यांचं चित्त प्रसन्न होऊन जातं. दान घेणारा सुद्धा प्रसन्न असतो, दान देणारा सुद्धा प्रसन्न असतो. दान देणारा सुद्धा विशुद्ध असतो, दान घेणारा सुद्धा विशुद्ध असतो. दान देणारा सुद्धा सिलवान आहे, दान घेणारा सुद्धा सिलवान आहे. दान देणारा सुद्धा समाधीचा अभ्यास करणार आहे, दान घेणारा सुद्धा समाधीचा अभ्यास करणार आहे. या साऱ्या प्रकारच्या शुद्धता तिथे असल्यानंतर जेव्हा तुम्ही अतिशय शुद्ध पवित्र अंतकरणाने दान देता, तर तशा स्वरूपातलं दान दिल्यानंतर साहजिक आहे की समाजामध्ये असलेले चांगले वाईट लोक तुमचे प्रिय बनून जातात. तुमच्याविषयी ते स्तुती करतात. अरे किती चांगले लोक आहेत, विहारात जातात, साधना करतात, शिलाचं पालन करतात, पौर्णिमेला शिबिरामध्ये येतात, अष्टशिलाचं पालन करतात. आणि हे सारं करत असताना सुद्धा आपापल्या परीनं जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त ते दान देण्याचा प्रयत्न करतात. या अर्थाने दान देणाऱ्या दायकाची प्रशंसा ही समाजामध्ये होत असते आणि ती प्रशंसा त्या व्यक्तीला अधिक बळ प्राप्त करून देत असते. आता तुम्ही जे दान देता तर ते सगळ्यात मोठं तुमचं वेळेचं दान आहे ना. तर तुम्ही मायमौल्या बिचाऱ्या सकाळी आल्या, सकाळपासून बसल्यात आणि आपलं शिबिर सुरू आहे. वेळेचं दान हे सर्वसाधारण दान नाही. तुम्ही वेळेचं दान देता म्हणून आमचेही पुण्यकर्म होतात आणि तुम्ही वेळेचं दान देता म्हणून तुमचेही पुण्यकर्म होतात. तुम्ही वेळेचं दान देता म्हणून कार्यक्रम सुरळीतपणे सुरू राहतात आणि तुम्ही दिलेल्या या वेळेच्या दानामुळे आपल्या विहारातलं आजूबाजूचं सगळं वातावरण हे प्रसन्न होऊन जातं. तथागत सम्यक संबुद्धांनी त्या काळी त्यावेळी दानाच्या स्वरूपामध्ये अनेक अशा उपदेशात्मक दानाची शुद्धता कशी असते याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे, प्रबोधन केलेलं आहे. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, कुशल चित्तानं दिलेलं कुठलंही दान, त्या दानामुळे तुम्ही समाजामध्ये प्रिय होऊन जातात. चांगले लोक सुद्धा तुमच्या संपर्कात येतात, वाईट लोक सुद्धा संपर्कात येतात. कसाही व्यक्ती तुमच्या संपर्कात आला तरी दानामुळे तुमची स्तुती होते. देणाऱ्या माणसाला कोणी वाईट म्हणते का? कोणीच वाईट म्हणत नाही. त्यांनी काही देऊ बिचाराने, त्याच्याविषयी लोक म्हणतात नाही हो काही का असे ना, पण चांगल्या कामासाठी देऊ लागला. झाली तुमची प्रशंसा, झाली तुमची स्तुती आणि तो व्यक्ती तुमच्या आचरणाला पाहून तुमचा मित्र बनतो. याचाच अर्थ तुमच्या त्या दान बलानं तुम्ही प्रसिद्ध होता. हे दानाचा पहिला फायदा तथागत सम्यक संबुद्धांनी त्या काळी सांगितला. आज सुद्धा तुम्ही सामुदायिक पद्धतीनं दान दिलं बघा.
प्रत्येकाने आपापल्या घरचा डब्बा आणला, सारे जण एकमेकाला थोडं 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 वाढत होतात, है ना? तर हे दानच आहे ना, हे दानच आहे. आणि याच दानामुळे काय झालं? अहो आमचं तुम्ही घ्या असं म्हटल्यानंतर तेही म्हणतात नाही आमचं तुम्ही पण घ्या. याची भाकर त्याला, त्याची चपाती याला, याचं वरण त्याला, याचा भात त्याला, त्याची चटणी याला त्याला, हे सगळ्या गोष्टी. याच्यामुळे काय होतं की जी काही करुणा आहे, एकमेकांमध्ये करुणा वाढत असते, करुणा वाढते. आणि काही का होईना परंतु 10, 15, 20, 50 लोक विहारात जेव्हा भोजनासाठी बसतात ना, तेव्हा थोडं जरी खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं, है ना? तेच जेवण जर आपण घरी केलं तर पोट भरल्यासारखं वाटत नाही. त्याचं कारण तेच आहे. जेव्हा गरीब दुबळा समाज त्याही काळात होता, गरीब दुबळा समाज याही काळात आहे, पण त्याही काळच्या समाजाचं वैशिष्ट्य आहे आणि याही काळच्या समाजाचं वैशिष्ट्य आहे की आम्ही दान देण्यामध्ये सर्वप्रथम अग्रेसर आहोत. या जगामध्ये जेवढे काही धर्म आहेत, जेवढे काही संप्रदाय आहेत, या जगामधल्या सर्व धर्मामध्ये, सर्व संप्रदायामध्ये नंबर 1 ला देणाऱ्यांमध्ये आमचा नंबर लागतो. आता काही आमचे लोक म्हणतात की घेणाऱ्यामध्ये आम्ही 1 नंबर आहोत, तर ते चुकीचं आहे. आम्ही देणाऱ्यांमध्ये 1 नंबर आहोत आणि म्हणून जगभरामध्ये आमची प्रशंसा ही सातत्यपूर्ण केली जाते, कारण आम्ही देणारे लोक आहोत, आम्ही घेणारे लोक नाही. आम्ही तथागत सम्यक बुद्धांना मानतो, जाणतो. आम्ही बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, जाणतो, कारण तथागत सम्यक बुद्धांनी शिकवलेल्या दानाचे फायदे आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून तथागत सम्यक बुद्धांनी तेव्हा सांगितलं होतं की जो समाज देत राहतो तर त्या समाजाचं किंवा त्या व्यक्तीचं नाव हे समाजामध्ये अग्रगण्य स्वरूपामध्ये लोक सन्मानाने घेतात, है का नाही? म्हणजे देणारा जो व्यक्ती असतो त्याला लोक मानानं जय भीम घालतात, त्याची विचारपूस करतात आणि त्याला मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये बोलून त्याचा सत्कार करतात. आपण सत्कार करत नाही का लोकांची? त्याचं कारणच ते आहे ना. देणारा व्यक्ती जो असतो हा कुशल चित्तानं देत आहे, बरोबर आहे? म्हणजे मी दिलेला पैसा किंवा मी दिलेलं दान, हे दान योग्य स्वरूपामध्ये लागत आहे आणि दिलेल्या दानातून बौद्ध धर्माचा प्रचार होत आहे याची भावना ती त्या व्यक्तीच्या मनामध्ये असते आणि म्हणून ती दिल्यानंतर लोक त्या व्यक्तीचा सन्मान करतात. दानाचा हा पहिला फायदा आहे की दान देणाऱ्या व्यक्तीचं समाज नाव घेतं आणि समाजामध्ये त्याला मानणारे लोक तयार होतात किंवा समाजामध्ये तो प्रिय असतो. दान देण्याचा दुसरा फायदा कोणता आहे बघा? सत्पुरुष त्याच्या सोबत असतात. देणारा जो माणूस असतो, देणारी जी स्त्री असते, उपासक उपासिका, तर त्या लोकांच्या सोबत सत्पुरुष असतात. चांगल्या ठिकाणी जर तुमचा 10 रुपये 50 रुपये 100 रुपये काय असेल नसेल ते चांगल्या ठिकाणी तुमचे जात आहेत ना, तर सत्पुरुष तुमच्या सोबत असतात. आता इथं एवढे तुम्ही बसले ते तुम्ही सत्पुरुष आहात, सत्पुरुष आहात. सत म्हणजे चांगले, पुरुष, बाई किंवा माणूस, व्यक्ती. तर सत्पुरुषांचा संघ असतो हा. सत्पुरुषाचा संघ कसा आहे? संख्येचा विचार नाही करायचा, अजिबात नाही. 3 पेक्षा 4 झाले की संघ होत असतो आणि 4 पेक्षा जास्त आहोतच आपण. 3 लोकांपेक्षा त्याच्यात चौथा मिसळला की संघ होत असतो. लक्षात? तर म्हणून हा सत्पुरुषांचा संघ आहे. म्हणजे दान देणारा जो व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला सत्पुरुषांचा संघ मिळत असतो. याचाच अर्थ असा आहे की देणारा जो व्यक्ती आहे तो जर धम्म कार्यामध्ये देत असेल, जे काही असेल ते, जे ज्याही स्वरूपात ते दान देत असेल, तर त्याच्या अवतीभोवती चांगले लोक राहतात, है ना? म्हणजे इथे सारे जण तपणारे लोक आहेत
आणि या तपणाऱ्या किंवा साधना करणाऱ्या, ध्यान करणाऱ्या, शिलाचं पालन करणाऱ्या लोकांच्या चित्तातली जी भावना आहे, त्या भावनेमुळे किंवा त्या व्हायब्रेशनमुळे, त्या तरंगामुळे तुमचं आमचं साऱ्यांचं कल्याण होणार आहे. तथागत सम्यक संबुद्धांनी उगीच नाही म्हटलं ना, सज्जनांची संगती करा, दुर्जनांची संगती करू नका. सेवनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं. काय म्हणतात बुद्ध? तुमचं सर्वांगीण मंगल कुठे आहे? तुमचं सर्वांगीण कल्याण कुठे आहे? जास्तीत जास्त लोकांमध्ये राहणं हे मंगल नाही आहे, है ना? जास्तीत जास्त 1000, 2000, 5000, 50,000, 1,00,000 लोकांमध्ये राहण्यानंतर तुमचं कल्याण होणार आहे का? अजिबात नाही. तर 1,00,000 लोकांमध्ये एकही शीलवान नसेल तर तुमचं कल्याण कुठून होणार आहे? 10 लोकांमध्ये तुम्ही आहात आणि त्या 10 लोकांचा एखादा शीलवान आहे तर 100% बाकीच्या 9 लोकांचं सुद्धा कल्याण आहे ना, आहे का नाही? 5 लोक आहेत आणि 5 लोकांमध्ये फक्त एकाच शिलाचं पालन करणारा एकच माणूस आहे, तरी तुमचं कल्याण आहे. कारण बुद्धानं सांगितलं, मूर्खाची संगती करू नका, सज्जनांची संगती करा, पूजनीय लोकांच्या सहवासात राहा, पूजनीय लोकांची पूजा करा, यानेच तुमचं आमचं कल्याण होणार आहे. याचाच अर्थ काय की दिल्यानंतर, दान दिल्यानंतर, धम्मकार्यासाठी दान दिल्यानंतर तुमच्या आजूबाजूला सज्जन लोकांचा संघ असतो आणि सज्जन लोकांमध्ये जर दुर्जन जरी आला, काही काळानंतर तो दुर्जन सुद्धा सज्जन होऊन जातो. हा विकास आहे, हा मनाचा विकास आहे, हा सद्धम्माचा विकास आहे, हा आपल्या शिलाचा विकास आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं की दान देणाऱ्या व्यक्तीला सत्पुरुषांचा सहवास लाभत असतो आणि सत्पुरुषाच्या सहवासामध्ये माणसाचं कल्याण होत असते. 4ही दिशेला, तिसरा फायदा दान देणाऱ्याचा, 4ही दिशेला दान देणाऱ्या व्यक्तीची कीर्ती पसरत असते. जसं एखादं शिलाचं पालन करणारा व्यक्ती असेल तर 4ही दिशेला त्या शील पालन करणाऱ्या व्यक्तीची कीर्ती पसरते, चांगली कीर्ती पसरते. तसं देणारा जो व्यक्ती असतो, दान देणारा धम्म कार्यासाठी, तर त्याची 4ही दिशेनं कीर्ती पसरत असते. एवढंच काय, तर बुद्धाचा काळ 2600 वर्षापूर्वीचा आहे आणि बुद्धाच्या काळामध्ये आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय? मार्गशीर्ष पौर्णिमेचं. कारण आज राजा बिंबिसाराने तथागत सम्यक संबुद्धाला आणि भिक्खू संघाला पहिलं दान दिलं वेळुवनाचं राजगृहामध्ये. 2600 वर्षापासून ते आजही आपण राजा बिंबिसाराच्या या दानाचं गौरव करतोय. कारण का? दान दिलेल्या व्यक्तीची समाजामध्ये कीर्ती पसरत असते. आज ज्या ज्या बुद्ध विहारामध्ये कार्यक्रम होत आहेत, ज्या ज्या बुद्ध विहारांमध्ये शिबिरं होत आहेत, ज्या ज्या बुद्ध विहारामध्ये देशनेंचे कार्यक्रम होत आहेत, तिथे आवर्जून राजा बिंबिसारांच्या या दानाचं स्मरण केलं जाते. इथून पुढे सुद्धा राजा बिंबिसाराच्या या दानाचं स्मरण केलं जाईल. कारण दान हे मरत नाही. माणसं मरतात, माणसाचं कामच आहे उत्पन्न होणे मरणे, उत्पन्न होणे मरणे. या भवचक्राच्या जाळ्यामध्ये तुम्ही आम्ही सारे जण अडकलेले आहोत. अडकलेले कशामुळे आहोत? तर आमच्या आसक्ती आहेत, आमची तृष्णा आहे, आमचा लोभ आहे, आमचा मोह आहे, आमचा मत्सर आहे, आमचा मीपणा आहे आणि आमच्या असलेल्या पापकर्माचा विपाक आहे, है ना? पण या भवचक्रातल्या जाळ्यातून बाहेर जर जायचं असेल तर तुम्हाला आम्हाला जमेल त्या पद्धतीनं सद्धम्माच्या सेवेमध्ये दान द्यावं लागतं. कारण त्यानुसारच तुमचं आमचे पुण्यकर्म बनतात. आणि त्या काळापासून या काळापर्यंत किंवा येणाऱ्या प्रत्येक बुद्धाच्या काळात सुद्धा कर्माची पूजा केल्या जाईल.
आणि सर्वश्रेष्ठ कर्म तेच आहेत जे दान पारामित्याच्या साह्याने बनत असतात. या दानाला बोधिसत्वाच्या धम्मपथातील पहिली पायरी म्हटलेलं आहे. एवढे मोठे फायदे आहेत देण्याचे. आणि म्हणून हे कर्म किंवा हे दान तुमच्या आमच्यासाठी एवढं महत्त्वाचं आहे ना की हे दान त्याची तुलनाच करू शकत नाही तुम्ही आम्ही, बिलकुल नाही. आणि म्हणून दानामध्ये हा एक फायदा आहे दान देणाऱ्या लोकांची. समाजामध्ये चारही दिशेला कीर्ती पसरत असते. दान देणाऱ्या लोकांची कीर्ती फक्त याच काळामध्ये नाही, 2, 4, 5, 10, 15, 100 वर्षापर्यंत जिवंत राहत नाही ते दान. तर एक दान दुसऱ्या बुद्धत्वाच्या उत्पत्तीपर्यंत ते शिल्लक राहते. एक दान बुद्धाच्या उत्पत्तीपर्यंत ते शिल्लक राहते. दानाची कीर्ती, दान देणाऱ्या लोकांची कीर्ती अशा पद्धतीने पसरत असते. तो संदर्भ तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. एकदा महाप्रजापती गौतमीनं एक चिवर शिवलं वर्षावासाच्या काळामध्ये. बुद्धांकडे गेली, बुद्धानं सांगितलं संघाला दे. मग विचार केला की बुद्धांपेक्षा कोण, म्हणजे बुद्धाच्या बरोबरीचं तोडीचं कोण आहे? सारीपुत्र. सारीपुत्रांकडे गेली, सारीपुत्र म्हणजे नाही. मग आता कोणाकडे जायचं? महामोगल्लाय. महामोगल्लायाने सुद्धा स्वीकार केला नाही. मग आनंदाने सुद्धा स्वीकार केला नाही. महाकाश्यप यांनी सुद्धा स्वीकार केला नाही. सुबुध नावाचे एक भिक्खू होते, त्यांनी सुद्धा स्वीकार केला नाही. साऱ्या मोठमोठ्या भिक्खूंकडे गेली, कोणीही त्या चिवराला हातच लावला नाही. एक सामनेर, नवीन सामनेर चालला होता. 7-8 दिवसाचा सामनेर चिवर घेतलेला एक मुलगा छोटा चालला आणि त्याच्याजवळ गेली. त्याला दिल्याबरोबर ती खूपच आनंद वाटला त्याला, एवढं चांगलं चिवर सामनेराला भेटते है ना. बुद्धाला विणलेलं चिवर काय साधं सुद्धा असेल का? ते चिवर पाहून ते सामनेर एवढा आनंदित झाला की नाही खरं काम. बुद्धाचं चिवर म्हणजे सारीपुत्राला भेटणारं, आनंदाला भेटणारं, महामोगल्यांना भेटणारं, महाकाश्यप यांना भेटणारं, बुद्धांना भेटणारं चिवर त्यांना न भेटता मला मिळालं. तुलाही आनंदित झालं. तो सामनेर गेला. बुद्धाला प्रश्न विचारलाय साऱ्या मोठ्या भिक्खूंनी की काय तथागत सम्यक संबुद्ध, संघामध्ये कुठल्याच श्रेष्ठ भिक्षूला हे चिवर मिळाला नाही किंवा त्यांनी ग्रहण केला नाही, या सामनेरला कसं काय मिळालं? बुद्धाने तेव्हा म्हटलं होतं, अरे त्याला साधं सुद्धा समजू नका. ते 7 दिवसाचा आहे सामनेर. तो सामनेर 7 दिवसाचा आहे, पण त्याला साधं सुद्धा समजू नका. बुद्धाला आलेलं चिवर जर त्याच्यापर्यंत गेलं याचाच अर्थ हा सामनेर येणारा मैत्री बुद्ध आहे. बघा आता, म्हणजे बुद्धाचं एक चिवर एका बुद्धापासून दुसऱ्या बुद्धापर्यंत जाते. तशाच स्वरूपामध्ये धम्म कार्यातलं तुमचं आमचं दान सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून दान देणाऱ्या त्याच लोकांची कीर्ती समाजामध्ये पसरत असते. 4थ्या प्रकारचा फायदा आहे, आपले जीवन जगत असताना अत्यंत लीन होऊन दान देणारा माणूस जीवन जगत असतो. ज्याला दान समजलेलं आहे, लीनता असते. काही काही लोक आम्हाला म्हणतात, बंदेजी आम्ही दान दिलं, आमचं नावही घेऊ नका, आमचा फोटोही टाकू नका आणि आम्हाला सत्कारही देऊ नका आणि काहीच करू नका. असे काही लोक असतात. काही काही लोक आम्हाला 4-4 फोन करून किंवा सांगतात की नाही बंदेजी आमचं नाव घ्या, आमचा सत्कार करा, है ना. तर भावना हीच आहे, लीनता असली पाहिजे. कशी? त्या काळातले राजे महाराजे, आता बिचाऱ्या काय होते, छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या मनाला पवित्र आणि शुद्ध बनवण्याचा संकल्प तुम्ही आम्ही वारंवार केला पाहिजे. म्हणून इथे जो संकल्प बुद्धानं शिकवला त्या काळात, पौर्णिमेच्या दिवशी आपण ज्या गोष्टीची चर्चा करतोय त्याचं कारणही तेच आहे की दान देत असताना आपण लीन असलं पाहिजे. लीन जसं तुम्ही करता ना, दान दिल्यानंतर मस्त असे हात जोडता, वंदन करता, गुडघ्यावर बसता, हा ना.
भोजनदान सांगायला येतात कधी कधी, पण त्याची आमच्याकडे भोजन किती लीनता आहे होती, हा ना, किती लीनता आहे ती. भोजन वाढताना, भोजन सगळ्या गोष्टी करताना किती लीनता असते, किंवा काहीतरी देता घेता किती लीनता असते, है ना. तर ही लीनताच येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सर्वश्रेष्ठ ठरवत असते, सर्वश्रेष्ठ ठरवत असते. लीनता असली पाहिजे, लीन झालं पाहिजे. लीन याचा अर्थ कोणापुढे झुकणे होत नाही. सत्पुरुषाच्या पुढं लीन होता आलं पाहिजे, चांगल्या माणसाच्या पुढं लीन होता आलं पाहिजे, सेवा देणाऱ्या माणसाच्या पुढं लीनता असली पाहिजे. लीनता कशी असली पाहिजे? आईसारखी असली पाहिजे, है ना. ती माय माऊली बिचारी घरच्या साऱ्या लोकांची सेवा करत असताना किती लीन असते हो बिचारी. ती नवऱ्याची सेवा करताना, लेकराची सेवा करताना, सासूची सेवा करताना, सासऱ्याची सेवा करताना किती लीन असते बिचारी ती, बघा ना. लीनतेची भावनाच तुम्हाला आम्हाला धम्म मार्गावरती पुढं आणि पुढं नेत असते. आपल्या विहारामध्ये असे लीनतेनं काम करणारे खूप लोक आहेत, आणि म्हणून त्या बिचाऱ्यांचा सन्मान होतो, लीनतेनं काम करणाऱ्या लोकांचा सन्मान होतो. तर त्यामुळे हे कर्म अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून मी जाणीवपूर्वक तुम्हाला वारंवार सांगत असतो की संघासाठी आणि धम्मासाठी केलेलं तुमचं छोटं काम सुद्धा ते वायाला जातच नाही, बिलकुल जात नाही. एक ना एक दिवस असा येईल की तुमचा त्या कामामुळे सन्मान होणार आहे, निश्चित स्वरूपामध्ये. आणि म्हणून लीनता हे शीलवान मनुष्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे, आणि म्हणून आपण लीन असलं पाहिजे, जेणेकरून आपल्या चित्ताचा विकास होईल. 5वा प्रकारचा फायदा बुद्धानं दानाचा सांगितलेला आहे. काया सोडल्यानंतर दान देणारा व्यक्ती सुगतीला जातो. काया सोडल्यानंतर दान देणारा व्यक्ती सुगतीला जातो. आपण जलदान, पुण्यस्मरण कशासाठी करतो? त्या व्यक्तीच्या चित्ताला सुगती मिळाली पाहिजे म्हणून. सुगतीला कसा जातो तो? कारण मरताना साऱ्याच गोष्टी आठवतात, 20 वर्षाच्या, 30 वर्षाच्या, 40 वर्षाच्या, 50 वर्षाच्या. आणि एखादा व्यक्ती दान देणार आहे, शीलाचं पालन करणार आहे, धम्माचं आचरण करणार आहे, विहारामध्ये सेवा देणार आहे, तर त्याला वाईट गोष्टी कशा आठवतील? वाईट गोष्टी त्याला आठवणारच नाहीत ना. सहज आहे, मरताना तुमचं चित्त कसं राहील? कुशल राहील. आणि कुशल चित्ताने मेलेला माणूस सुगतीला जातो, बुद्ध म्हणतात. बुद्ध आणखी एक गोष्ट शिकवतात ते दानाच्या स्वरूपात. म्हणजे दुर्गतीला ज्यांना जायचं नाही ना, दिवसभर केलेले कर्म हे स्टोअर करून ठेवा, आणि रात्री झोपत असताना 5-10 मिनिटं समग्र जगाविषयी कल्याण करा, मैत्री करा. आणि ती मैत्री करत असताना डोळा लागायच्या अगोदर ना असे कर्म आठवून पहा की त्या दिवसात चांगले कर्म कोणते केले. सवय लावा चित्ताला, सवयीचा प्रकार आहे. ज्याला ज्याला मेल्यानंतर दुर्गतीत जायचं नाही, तर मरता क्षणी त्याचं चित्त शुद्ध असलं पाहिजे, विशुद्ध असलं पाहिजे ना. तर त्यासाठी आतापासून जर आपण या चित्ताला सवय लावली की झोपायच्या अगोदर, अरे आज कोणतं चांगलं कर्म केलं, विहारात गेली होती. अरे आज कोणतं चांगलं कर्म केलं, विहारात झाडू मारला होता. अरे आज कोणतं चांगलं कर्म केलं, विहारात भोजन वाढलं होतं. आज कोणतं चांगलं कर्म केलं, विहारात वंदना घेतली होती. आज कोणतं चांगलं कर्म केलं, विहारात खिंदार दिली होती. आज कोणतं चांगलं कर्म केलं, अरे विहारात थोडंसं का होईना दान दिलं होतं. आज कोणतं चांगलं कर्म केलं, तथागत बुद्धाच्या मूर्तीला चिवर दिलं होतं. किती सुंदर कर्म. पण माणसा एवढं येडं कोणीच नाही. माणूस चांगल्या गोष्टी आठवतच नाही. बैलाला सवय लावणं फार सोपं आहे, माकडाला सवय लावणं फार सोपं आहे, कुत्र्याला सवय लावणं फार सोपं आहे. ते पोपट सुद्धा मिठू मिठू बोलते, त्याला बोलण्याचं शिकवायची सवय लावणं सोपं आहे. सारे प्राणी, ते वाघ सिंह तुमच्या सोबत फिरतील, त्याला ती सवय लावण्याचं सोपं आहे. पण माणसाच्या चित्ताला सवय लावणं फारच कठीण आहे बापा.
ती काय म्हणते, ती चांगल्याकडे नेतच नाही, ते तुमचा सत्यानाशच करायच्या मागं लागते. चांगल्या गोष्टी त्याला आठवतच नाहीत. मग साहजिक आहे, जर मरताक्षणी असं चित्त असल्यावर तुम्ही आम्ही सुगतीला जाणार का हो? चित्त सतर्क असल्याशिवाय माणसाला सुगती मिळत नाही. आणि म्हणून पुण्यकर्माचा हा एक फायदा आहे, त्यासोबत सोबत दानाचा हा एक फायदा आहे की दान देणारा व्यक्ती कधीच त्याच्या आयुष्यामध्ये दुर्गतीला जात नाही, अपायगतीला जात नाही तो. तेव्हा मायमौल्यांनो, आजच्या या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या अतिशय पावन पवित्र दिवशी आपण आज अंशकालीन हे धम्मशिबिर या ठिकाणी आटोपतं घेत आहोत. सकाळच्या सत्रामध्ये आपलं साधना झाली, दुपारच्या सत्रामध्ये आपण सामुदायिक भोजन घेतलं आणि दुपारनंतरच्या या सत्रामध्ये आपण धम्मप्रवचन ऐकलं. ते हे आपल्या साऱ्यांचं खूप मोठं मंगलमय कर्म आहे. या आपल्या कुशल कर्मामुळे आपलं चित्त नेहमी सद्गतीस जाओ, आपल्या चित्तामध्ये नेहमी कुशल कर्माचा वास राहो. आपल्या कायेनं वाचनं मनानं आपण खूप चांगले कर्म करोत, अशी एक मंगलमय भावना आपल्या साऱ्यांच्या विषयी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व लोक उपासकांसाठी खूप खूप मंगलमैत्री इथे व्यक्त करतो. आपल्या सर्वांविषयी मंगलमैत्री व्यक्त करून आजचा हा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या धम्म शिबिरातील धम्मदेशनेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण.